आता बातमी आहे ड्रेस कोडवरनं उफाळलेल्या वादासंदर्भातली। मुंबईतल्या गोरेगावच्या विवेक कॉलेजच्या परिसरात आणि वर्गात बुरखा घालण्यास आणि बंदी घालण्यात आल्यामुळे मोठा गोंधळ उडालाय। हिजाब आणि बुरख्याला बंदी घातल्यानं संतप्त झालेल्या मुस्लिम समाजाच्या विद्यार्थिनींनी कॉलेज बाहेरच आंदोलन सुरू केलं, तर हिजाब आणि बुरख्याला परवानगी दिली तर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। दोन्ही बाजूचे लोक आमने सामने आल्यानं कॉलेज बाहेर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। यानंतर पोलिसांनी आंदोलक विद्यार्थिनींना ताब्यात घेतलं। या वादात मनसेनेही उडी घेतली आहे। शिष्टमंडळाने शाळा प्रशासनाची भेट घेतली आणि हिजाब बुरख्याची मागणी चुकीची आहे, या विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा मनसेने दिलाय। तर बजरंग दलानेही या प्रकरणी आपला विरोध दर्शवलेला आहे। त्या कॉलेजने त्यांना हिजाबसाठी अलाउड केलेलं आहे, बुरखासाठी बेंड केलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की एक्झाम मध्ये कोणी आला, कोणी गेला, कोणाच्या नावाने आला, व्यक्ती माणूस रजिस्ट्रेशन एक नावाने आहे, व्यक्ती दुसरा आला, तर सिक्युरिटी पर्पजनी कॉलेजने हा जो आहे बुरखा बेंड केलेला आहे। आम्ही शाळेच्या व्यवस्थापकांना जाऊन भेटून आलो होता, त्यांनी चर्चा पण केली। ते बोलले की आमचाही कुठला धर्माला विरोध नाही, पण अशा गोष्टी शाळेमध्ये तरी होऊ नये। हे शाळेच्या गेटपर्यंत ठीक आहे, तुम्ही शाळेमध्ये आतमध्ये येताना जो नॉर्मल जी मुलं त्याप्रमाणे तुम्ही पण या ना, हिजाब भरण्याची गरज नाही आतमध्ये। तर गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्या विरोधात घेतलेल्या निर्णयाचं भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणेंनी स्वागत केलं। आपण आता विवेक कॉलेजच्या प्रशासनाने अतिशय विचारपूर्वक असा कुठला निर्णय घेतला असेल, कारण का बुरखा आणि हिजाबमध्ये सगळेच काय महिला असतात असं अजूनपर्यंत काही सांगितलेलं नाही आहे कुठे। काही उदाहरणं वेगळी पण आलेली आहेत। कॉपी करण्याचे असंख्य प्रकार पण झालेले आहेत बुरखा आणि हिजाब घालून। म्हणून विचारपूर्वक विवेक कॉलेज आणि गोरेगावचं विवेक कॉलेज ही फार जुनी संस्था आहे, मोठी संस्था आहे, म्हणून घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे। मग हे लोकांना हे आंदोलन बिंदोलन हे लोकांना करायचं आहे ना, जाऊन कुठे पाकिस्तान इस्लामाबादमध्ये बसा ना। आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कुठे बसून आंदोलन करतायत। आता अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी। आतापर्यंत आपण लव्ह जिहादच्या अनेक घटना पाहिल्या।